लाडक्या बहिणींना सरकारकडून पुन्हा एकदा मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित अर्थातच बाद करण्यात आले आहे. आता नक्की कोणत्या महिला बाद झाल्या आहेत, यावर पर्याय काय असणार आहेत, तसेच हा नवीन जी.आर. अथवा शासन निर्णय काय सांगतो, या शासन निर्णयानुसार कोणत्या महिला यापुढे देखील बाद होणार आहेत आणि कोणत्या महिलांना येणारा जुलै महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, शासन निर्णय आपण पुन्हा एकदा पाहूया. ज्या शासन निर्णयाला व्यवस्थित पाहिल्यानंतर तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. कारण योजनेच्या सर्व अटी व निकषांची आता कडक पद्धतीने अंमलबजावणी राज्य सरकार आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. हा एक शासन निर्णय होता. लाडकी बहीण योजनेचा 3 जुलै 2024 चा एक अपडेट करण्यात आलेला शासन निर्णय हा होता. परंतु या शासन निर्णयाकडे आपण सर्वांनी जास्त लक्ष त्यावेळी दिलं नाही. कारण त्यावेळी ज्या ज्या महिलांनी अर्ज केले त्यांचे अर्ज लगेच स्वीकारले गेले, त्यांचे अर्ज अप्रूव्ड झाले आणि त्यांना योजनेअंतर्गत लाभ देखील मिळण्यास सुरुवात झाली. परंतु आता सरकारद्वारे एकच गोष्ट वारंवार बोलली जात आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचे नवीन निकष लावले नाहीत, परंतु जे शासन निर्णयामध्ये असणारे निकष होते त्यांची मात्र आता आम्ही कडक पद्धतीने अंमलबजावणी करणार आहे आणि सर्व निकषांची पडताळणी देखील सुरू आहे. आता हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सुधारित असलेला शासन निर्णय आहे, ज्यामध्येच आपल्याला सर्व माहिती समजणार आहे. तर यामध्ये बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शासन निर्णय 28/6/2024 म्हणजे जो जुना शासन निर्णय होता त्यामध्ये नवीन सुधारणा करण्यात आलेली होती. आता यामध्ये बघा सुधारणा काय केली होती, तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 सुरुवातीला काय होतं 21 ते 60 होतं आणि त्यामध्ये सर्व महिला, यामध्ये कुठल्याही महिलांची अशी अट टाकण्यात आली नव्हती. परंतु हे बघा, आता लाभार्थीमध्ये सुधारणा काय करण्यात आली होती, कारण वर बघा हे शासन निर्णयामध्ये दुरुस्ती असं स्पष्टपणे लिहिलं आहे. तर यामध्ये बघा, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला आणि यामध्ये असणारा सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे तसेच त्या कुटुंबातील एकच अविवाहित महिला, या सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. कुटुंबातील फक्त एकच अविवाहित आणि एक विवाहित म्हणजेच की दोनच महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. जे मी वारंवार सांगितले होते त्यावर अनेकांनी मला बोलले की असे कुठेच शासन निर्णयामध्ये नाही की एका कुटुंबातील किती महिला लाभ घेतील. परंतु हे बघा, शासन निर्णय जो असतो तो शासन निर्णयामध्ये माहिती असते, अशी तुम्हाला इतर कुणी माहिती सांगत नाही. शासन निर्णय जे बोलतो तेच महत्वाचं असतं आणि शासन निर्णयामध्ये यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की केवळ एक अविवाहित महिला आणि एक विवाहित म्हणजेच की एका रेशनिंग कार्ड वरील दोनच महिला पात्र आहेत. त्यानंतर काय होतं बघा, की राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार. सुरुवातीला काय होतं की ज्या घटस्फोटित आहेत किंवा ज्या परित्यक्त आहेत, निराधार आहेत, यांना सरसकट लाभ मिळणार होता. परंतु परत यामध्ये काय केलं होतं बघा, केवळ एक अविवाहित आणि एक विवाहित या दोनच गोष्टी होत्या. त्यानंतर वयोमर्यादामध्ये वाढ करण्यात आली होती. आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा 21 ते 60 वर्ष होतं, नंतर 21 ते 65 वर्ष करण्यात आले. आता यामध्ये बघा हा एक महत्वाचा मुद्दा होता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. म्हणजेच की सरकारी कर्मचारी असतील किंवा सरकारी विभागात काम करणारे असतील, कायमस्वरूपी लागलेत आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती समजा निवृत्ती वेतन घेत आहेत तरी देखील ते पात्र ठरणार नाहीत. 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न, हे तर सर्वात आधी आपल्या सर्वांना माहिती आहेच. त्यानंतर बघा, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये, म्हणजे हे संजय गांधी निराधार योजना असतील, श्रावणबाळ योजना असतील, त्या महिला तर अपात्र आधीच झाल्या आहेत. आता यामध्ये बघा सर्वात महत्वाचा बाब म्हणजे काय आहे की अपात्र होणाऱ्या महिलांमध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे 2-3 गोष्टी तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. एका रेशनिंग कार्ड वरती, एक समजा रेशनिंग कार्ड आहे एका कुटुंबाचे, तर कुटुंबाच्या रेशनिंग कार्ड वरील फक्त दोनच महिला योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत, एक विवाहित आणि एक अविवाहित. म्हणजे समजा एक आई असेल तर ती आई
आणि तिची मुलगी या दोघी पात्र ठरतील. आता जर समजा एका कुटुंबामध्ये एक सासू आहे आणि सून आहे, दोघी विवाहित आहेत, तर त्या दोघीपैकी एकाच महिलेला पैसे येणार आहेत, दोघींना यापुढे पैसे मिळणार नाहीत. अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये महत्वाच्या गोष्टी आता यामध्ये केलेल्या आहेत. एक चांगली गोष्ट जी होती की बघा की ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे, सुरुवातीला ज्यांच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन होती त्यांना योजनेमधून अपात्र ठेवण्यात आले होते, परंतु सुधारित शासन निर्णयानुसार ही अपात्रतेची अट वगळण्यात आली होती. म्हणजेच की 5 एकर जमीन अशी कोणतीही अट त्या ठिकाणी ठेवण्यात आली नव्हती. जर तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकर जमीन असेल तरी तुम्हाला पैसे मिळू शकतात. पण इतर ज्या बाबी आहेत, एका कुटुंबामध्ये 2 महिला असतील किंवा 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाख उत्पन्न असेल, सरकारी नोकरी असेल, आमदार खासदार, या सर्व अटींची आता कडक अंमलबजावणी सुरू आहे. या सर्व अटी व निकषांची पडताळणी सुरू आहे. येत्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या कुटुंबात आता 2 किंवा 3 महिलांना पैसे आले आहेत त्यांना लक्षात घ्या, तुमच्यापैकी फक्त एकीलाच यापुढे पैसे येणार आहेत. बाकीच्यांचे पैसे यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत बंद केले जाणार आहेत. याची महत्वाची नोंद तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे. आता याबाबत तुम्हाला कोणतीही शंका असल्यास किंवा तुम्हाला काही सांगायचं असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि आपला चॅनल, आपला मराठी चॅनल हक्काने सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत रोज आपण पोहोचवत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.